माय माऊली नमस्कार. आपण आत्तापर्यंत गरुड पुराण ऐकले. आज आपण उदक शांती म्हणजे काय, उदक शांती केव्हा करतात, उदक शांतीला काही पर्याय आहे का, उदक शांती शब्द आपल्याला माहिती आहे, परंतु कसे का करावे ते आपण आज अभिवाचनातनं समजून घेऊया. उदक शांतीबद्दल समाजामध्ये विविध कल्पना, संकल्पना, समज, गैरसमज, रूढी यांची मोठीच गल्लत दिसते. काही जण तर केवळ उदक शांती हा शब्द कानावर पडला तरी अंगावर पाल पडल्यासारखे दचकतात. या सर्व प्रकारामागे एकच कारण म्हणजे उदक शांती विषयीचे अज्ञान, गैरसमज होय. तेव्हा प्रथम उदक शांती म्हणजे काय ते आपण पाहूया. उदक शांती हा शब्द उदक आणि शांती या दोन पदापासून बनलेला होय. उदक म्हणजे पाणी आणि शांती म्हणजे उपद्रव्याचे शमन. यावरून उदक शांती म्हणजे पाण्यात निर्माण झालेल्या उपद्रव्याचे शमन असा निष्पन्न होतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतांचा मेळ म्हणजे सृष्टी होय. त्यापैकी आकाश, अग्नी हे स्वतः कधीच प्रदूषित होत नाहीत. अग्नितत्वामुळे तर प्रदूषण नष्ट होण्यास मदत होते. वायू हा स्वतः प्रदूषित होतो, पण त्याचे प्रदूषण हे वैयक्तिक बाब नसून ती सामाजिक पातळीवर बाब. आता उरलेले दोन तत्व म्हणजे काय हो, तर पृथ्वी तत्व आणि जलतत्व. घरात वास्तुरूपाने पृथ्वीचे अस्तित्व असते, तर घरात वापरात येणाऱ्या पाण्याच्या रूपाने जलतत्वाचे अस्तित्व असते. ज्यावेळी स्थूलस्तरावर पृथ्वी आणि जल या तत्वांचं वास्तू, पाणी या रूपाने प्रदूषण होतं, तेव्हा ते चर्मचक्षुंनाही दिसून येते. उदाहरणार्थ घरात केर साठतो, जाळमटे होतात, जाळे लागते, भिंती मळक्या होतात. वास्तूचे स्थूल रूपाने प्रदूषण लगेच दिसून येते. तसेच पाण्यात इतर द्रव्य किंवा रसायने मिसळली, एखादा प्राणी मरून पडला तर होणारे पाणी प्रदूषण अगदी सहज जाणवते आपल्याला. स्थूल स्तरावरील हे प्रदूषण दूर करणे सोपे असते, पण वास्तू आणि पाणी याच्या रूपाने स्थूल स्तरावर असणाऱ्या पृथ्वी तत्वाचे, जलतत्वाचे सूक्ष्म प्रदूषण आपल्या पंचज्ञानेंद्रियांना जाणवल्यासारखे नसते. सूक्ष्म स्तरावर वास्तू प्रदूषित झाल्यास घरातील माणसांचे मनस्वास्थ्य बिघडते, मतभिन्नते प्रमाण वाढते. स्थूल स्तरावर जल प्रदूषित झाल्यास घरातील प्रकृती स्वास्थ्य बिघडते, त्यामुळे मनही वारंवार विकारवश होते. वास्तूच्या प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या उपद्रव्यांचे शमन होण्यासाठी वास्तुशांती करतात, तर जलाच्या प्रदूषणासाठी उद्भवणाऱ्या उपद्रव्याचे शमन होण्यासाठी उदक शांती करतात. उदक शांती म्हणजे काय? उदक शांतीसाठी हिंदू धर्मात विधी सांगितलेला 4 वेदांचे प्रतिनिधी म्हणून 4 पुरोहितांना प्राचरण करावे. पण हल्ली पुरोहित मिळत नाही. एक जरी असले तरी चालतंय, परंतु शिक्षण झालेले पुरोहित आपल्याला हवेत. एका मोठ्या घागरीत कवड्या उदाचा धूर करून नंतर ती घागर उताणी करतात. नंतर तिच्यात काठोकाठ शुद्ध जल भरतात. घागरीच्या मुखावर दर्भ मुष्टी ठेवावी. ती घागर साळीच्या किंवा गव्हाच्या तांदळाच्या ढिगावर ठेवावी. हा ढीग एका नव्या वस्त्रावर रचलेला असावा. घागरीच्या चारी बाजूने चतुर्वेदांच्या पूजेचे साहित्य मांडावे. 4 पुरोहितांनी एकाच वेळी एकाच सुरात उदक शांतीचे सुक्ते शांत चित्ताने पठण करावे. उदक शांतीच्या वेळी म्हणण्यात येणाऱ्या स्वाहाकार प्रत्यक्ष अग्नी प्रज्वलित करून म्हटला जात नाही. याचे कारण ही उदकाची शांती असल्यामुळे येथे प्रत्यक्ष अग्नीचे कार्य नसते. लक्षात घ्या. उदक शांतीचा प्रयोग पूर्ण झाल्यावर घागरीतील पाणी घरातील कानाकोपऱ्यात शिंपडावे, सर्वांना तीर्थ म्हणून द्यावे. शिवाय घट्टबुचाच्या बाटलीतून हे पाणी भरून ठेवावे. रजस्वलेच्या रजोधर्म समाप्ती दिवशी, अशौच समाप्ती दिवशी घरातील वातावरण दूषित झाल्यासारखे वाटल्यास हे पाणी तुळस, दुर्वा, बेल, दर्भ किंवा कुठल्याही झाडाची पानं, आंब्याची पानं एखाद्या शिंपडण्याचा रिवाज आहे. बाटल्यातून भरून ठेवलेले पाणी 1 वर्षभर वापरता येते. त्यानंतर त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही.
वास्तुशांती, उदक शांती यांचा घनिष्ठ संबंध आहे. वास्तुनिर्मिती होत असताना तेथे वावरणाऱ्या व्यक्तीकडून कळत नकळत अनेक प्रमाद घडत असतात. निर्मिती होताना अनेकांच्या मनोविकारास अनुसरून अनेकविध कृती घडतात. कोणत्याही वस्तूच्या वा जीवाच्या निर्मितीची प्रक्रिया चालू असताना त्यावेळी होणाऱ्या संस्कारांना फार महत्त्व असते. एरवी एखादी स्त्री क्रोधाच्या आहारी जाणे, गर्भवती असताना ती क्रोधाच्या आहारी जाणे यात फार मोठे अंतर असते. गर्भवती स्त्रीच्या क्रोधाविकाराच्या चिरस्थायी संस्कार गर्भस्थ बालकाच्या जन्मानंतर त्याच्या व्यक्तिमत्वावर घडलेला दिसून येतो. म्हणून गरोदर असताना स्त्रीने गर्भसंस्कार केले जातात किंवा मनशांती ठेवून चांगले विचार ऐकले जातात. अगदी हुबेहूब तशीच अवस्था नूतन वास्तूची रचना होताना होत असते. वास्तू निर्मिती होताना त्या घरातील पृथ्वी तत्वावर घडणारे सूक्ष्म कुसंस्कार नाहीसे करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण वास्तुशांती करतो त्याप्रमाणे त्या घरातील जलतत्वावर घडणारे सूक्ष्म सुसंस्कार नाहीसे होण्यासाठी उदकशांतीची आवश्यकता असते. काही लोक वास्तुशांतीच्या ऐवजी उदकशांती करतात, पण उदकशांती हा वास्तुशांतीचा पर्याय किंवा विकल्प होत नाही. त्यामुळे उदकशांती केल्यावर वास्तुशांती करण्याची आवश्यकता नाही असा समज पूर्णतया निराधार आहे. घरात एखाद्या व्यक्तीचे निधन घडल्यावर 13व्या किंवा 14व्या दिवशी उदकशांती करण्याची प्रथा आहे. यामागील कारण म्हणजे व्यक्तीच्या निधनानंतर घरात अशौच असल्यामुळे शवनयनाच्या वेळी घरातील लोकांचे स्मशानात नदीवर काही काळ वास्तव्य घडल्यामुळे त्या घरातील वैचारिक वातावरण दूषित बनलेले असल्याची शक्यता असते. शिवाय अशौच भावनेमुळे घरातील जलतत्वही सूक्ष्म स्तरावर प्रदूषित झालेली असते. या सर्व कारणास्तव 13व्या दिवशी उदकशांती करण्याची प्रथा पडलेली आहे. पूर्वी आपण करत नव्हतं, परंतु आता आपल्याला शास्त्र माहीत झाले म्हणून आपण 12व 13व झाल्यानंतर लागलीच उदकशांती ब्राह्मणाकडनं करवून घेतो. या सर्व कारणास्तव 13व्या दिवशी उदकशांती करण्याची प्रथा पडलेली आहे. घरात अशुभ घटना घडल्यास उदकशांती करावी. ह्या वस्तुस्थितीचा व्यत्यास गृहीत धरून उदकशांती म्हणजे काहीतरी अशुभ कार्य हा चुकीचा समज समाजात रूढ झालेला आहे, तो तुम्ही आता ऐकल्यानंतर मनातनं बाजूला करावा. अशौच आणि उदकशांती याचाही घनिष्ठ संबंध आहे. जवळच्या वा लांबच्या नातलगाच्या निधनामुळे आलेले भावनिक अशौच, रजस्वलेच्या स्पर्शामुळे होणारे शास्त्रदृष्ट्या अशीच अशौच, प्रातःकाळी स्नानापूर्वी असणारे तसेच केशकर्तनानंतरची तात्पुरती अशुची अवस्था इत्यादी विविध प्रकारच्या अशौचामुळे घरातील जलतत्व सूक्ष्म स्तरावर प्रदूषित होत असल्यामुळे घरात वर्षातून किमान एकदा उदकशांती व्हावी असा शास्त्रसंकेत आहे. आपल्याला समजले म्हणूनच मला असं वाटते की उदकशांती हे शुभकर्म आहे. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा घरात उदकशांती अवश्य करवून घ्यावी. उदकशांती हा पौरोहित्याचा प्रांत असल्यामुळे येथे नेहमीप्रमाणे यजमान, पुरोहित, दक्षिणा, साहित्य इत्यादी गोष्टीचा उल्लेख आढळ ठरतो. काही वेळा उदकशांती करून घ्यायची मनात तीव्र इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमध्ये उदकशांती करून घेणे अशक्य ठरते. अशा वेळी उदकशांतीतील तेवढा तोलामोलाचा पर्याय नसला तरी तात्पुरता पर्याय म्हणून आ नो भद्रा या शांती सुक्ताच्या यथाशक्ती आवृत्तीने अभिमंत्रित झालेले जल वापरता येते. ज्यांना उपरोक्त उदकशांती अथवा आ नो भद्रा हे शांती सुक्त यांच्या साहाय्याने उदकशांती करणे शक्य नसेल त्यांना पुरोहिताकडून अपमार्जनम नामक स्तोत्राने अभिमंत्रित केलेल्या जलाने प्रतिनिधिक उदकशांती करता येते. म्हणूनच जर रोज आपण माठाजवळ म्हणजेच पाण्याजवळ दिवा लावू शकलो नाही तर कमीत कमी पक्षात रोज तेलाचा दिवा आपल्या माठाजवळ लावावा, पितृदोष नाहीशा होण्यासाठी. ही होती उदकशांतीची माहिती.
अभिवाचनातून तुम्ही ऐकली. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे.